आज तर मला मोठा प्रश्नच पडलेला आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगते. पण त्याआधी कस्टमरचा हा ब्लाउज पीस आपल्याला शिवण्यासाठी आला होता, ज्याच्या की कॉन्ट्रास्टमध्ये पोपटी कलरची साडी आणि केशरी कलरचा ब्लाउज होता. पण आता तुम्ही म्हणतात की कस्टमरच्या मापाचा ब्लाउज कुठे आहे? तर कस्टमरने जे आहे ते बॉडीवरतीच मेजरमेंट दिलेलं आहे आणि त्यांचा हा ब्लाउज मी सेकंड टाईम आता शिवत होते. फर्स्ट टाईम त्यांना चांगला बसलेला, त्यामुळे दुसऱ्या वेळेससुद्धा ते हे ब्लाउज आपल्याकडे घेऊन आलेले. तर सुरुवातीला ब्लाउजला प्रेस करून घेते आणि विचार चालू होता की या ब्लाउजला आता डिझाईन कशी द्यायची, कारण कस्टमरने मस्त छान असं उत्तर दिलं होतं की तुम्हाला पटेल तशी आणि ब्लाऊजला साजेल अशी डिझाईन तुम्ही बनवा. तर हा विचार करत ते ब्लाऊजला प्रेस करून घेतलं. आता बहुधा सगळ्यांना वाटतं की टेलरिंग कामामध्ये खूप जास्त पैसे आहेत, पण सगळ्यात जास्त डोकेदुखी ही सुद्धा टेलरिंग कामामध्येच होते. आता ब्लाऊज जो होता त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये पोपटी कलर होता, पण त्याचा कपडाही शिल्लक नव्हता आणि पॅचवर्क करण्यासाठी अशी बाईची जी डिझाईन आहे ती सुद्धा शिल्लक नव्हती. आता कोणती डिझाईन करायची आणि कशी हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक ट्रिक देईल, त्यानुसार तुम्ही करू शकता. भेटूयात नवीन ब्लाऊजसोबत, नवीन अनुभव घेऊन.